प्रज्ञा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा मेनू आहे सॉफ्ट अगदी कापसासारखी मऊ इडली. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट झाली आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्याला मी 8 ते 7 तास भिजू घातले. तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेत. याला आपण आता मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघा, आता याची पेस्ट केलेली आहे. आपल्याला साधारण असं बारीक करून घ्यायचं आहे आणि याला आता मी रात्रभर ठेवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी बघा आपलं जे बॅटर आहे ते किती मस्त फर्मेंटेड झालेलं आहे. हे असं सॉफ्ट झालं पाहिजे. हिवाळ्यामध्ये असेल तर त्याच्यात तुम्ही थोडा सोडा टाकू शकता, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे टाकण्याची गरज नाही. आता इथे मी चटणीचं तुम्हाला हे दाखवते. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि माझ्याकडे डाळ्या नसल्यामुळं मी फुटाणे घेतले. तुम्ही डाळ्याही वापरू शकता, फुटाणेही वापरू शकता. आता आपल्याला हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि चवीनुसार मीठ टाकले. आता इथं आपलं हे बॅटर तयार आहे. यामध्ये मी मीठ टाकते. अगदी सॉफ्ट बॅटर तयार झाले. छान मस्त हलक्या आणि मऊ इडल्या तयार होतात. इथे मी थोडंसं तेलाचा 2-3 थेंब लावून घेते, जेणेकरून आपल्या इडल्या आहे ह्या पटकन निघतील. इथे आपल्याला थोडी गच्च भरून टाकायचं नाही आहे, थोडी थोडी जागा ठेवायची, कारण की आपल्या इडल्या आहेत हे नंतर फुगणार आहेत. तर फुगायलाही आपल्याला जागा ठेवावं लागणार आहे. आता इथे मी ऑलरेडी पाणी गरम करून ठेवलं होतं, तर त्यावर झाकण आणि 5-10 मिनटं तुम्हाला होऊ द्यायचे. आता तोपर्यंत आपण इकडे चटणीची तयारी करून घेऊ. तर इथे मी मोठी जाड मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी. तुम्ही बारीकही घेऊ शकता. आता जी चटणीचं आपण बारीक पेस्ट केली होती त्यावरती आपण ही फोडणी टाकूया गरम गरम. असं सर्व मिक्स करून आपली चटणी तयार आहे. इकडे आपल्या इडल्या पण तयार झाल्या आहेत. असं हात लावून बघायचा, चिकट वाटलं तर इडल्या झाल्या नाही. आता चिकट नाही आहे त्यामुळे इडल्या झाल्या आहेत. आता थोड्या थोड्या सगळीकडून आपल्याला त्या थोड्या करायच्या. त्यामुळं काय होतं, हवा जाते आणि इडलीचा आकार पूर्ण जशाच्या तसा निघतो.
से? दरअसल बात ये है कि अब मैं टैमरिन की क्वीन हूँ और ये मेरे सैनिक हैं। ग्रेट, तो चलो एक मूवी देख कर आता है। तुम्हारे प्लेनेट पर थिएटर तो है ना? हमारे पास ग्लैडिएटर्स हैं जो